नमस्कार शेतकरी मित्रांनो, पोया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, सोलापूर, मुंबई या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव, पुणे या ठिकाणचे असलेले कांदा लाईव्ह अपडेट, लासलगावची जी काही खाजगी कांदा मार्केट केंद्र आहे त्या ठिकाणचे असलेले लाईव्ह कांदा बाजारभाव संदर्भातील लाईव्ह अपडेट आणि महाराष्ट्र कांदा संघटनेने एक महत्त्वाची सूचना पाठवली त्या संदर्भात सुद्धा बातमी आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। करू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर, श्रीशैल इराप्पा जावळे सोलापूर, श्री सिद्धेश्वर मार्केट यातील दिनांक 17 मे 2024 रोजीचे बाजारभाव, शुक्रवार रोजीचे बाजारभाव। एकूण आवक 170 कांदा गाड्यांची झालेली आहे। सुपर गोळा कांदा 2100 ते 2200, मोठा कांदा 1900 ते 2000, मक्कल कांदा 1700 ते 1800, मीडियम कांदा 1500 ते 1600, गोल्टा कांदा 1300 ते 1400, गोल्टी कांदा 1100 ते 1200, चिंगळी कांदा 900 ते 1000, जोड कांदा 700 ते 800। श्रीशैल इराप्पा जावळे सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह कांदा बाजारभाव संदर्भातील अपडेट आहे। त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती याची जी काही कांदा खाजगी मार्केट यार्ड आहे, लासलगाव असोसिएशन कांदा व्यापारी यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेले कांदा मार्केट या ठिकाणी उन्हाळा कांदा आवक 423 नगांची झालेली आहे। भाव 1600 ते जास्तीत जास्त 2051, स्टॉक क्वालिटी 1800 ते 2051, लोडिंग क्वालिटी कांदा 1500 ते 1550 ते 1650, सरासरी 1700, गोल्टा कांदा 1200-1300, गोल्टी कांदा 700 ते 900। सरकारी हॉस्पिटल समोर कोटमगाव रोड लासलगाव या ठिकाणची मार्केट यार्डातील बाजारभाव। पुणे या ठिकाणी लोकल कांद्यासाठी आज आवक 15,413 क्विंटलची दाखल झालेली आहे। बाजारभाव कमीत कमी 600, जास्तीत जास्त 2000, सरासरी 1300। महत्त्वाची सूचना, आम्ही शेतकरी कांदा महाराष्ट्र कांदा संघटनेकडून आलेली आहे। भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र कांदा संघटना। आम्ही शेतकरी कांदा हा आमचा आर्थिक उत्पन्नासाठी पिकवतो। तुम्ही सर्वपक्षीय राजकारणी याचा कांद्याचा वापर तुमच्या राजकारणाची पोळी बांधून घेण्यासाठी करतात। कांद्यामुळे कोणी निवडणुका जिंकेल तर कोणी निवडणुका हरेल, परंतु आमच्या कांद्याला दरवर्षी सतत उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळण्यासाठी नेमके काय धोरण आहे हे सत्ताधारी किंवा विरोधक यापैकी कोणी ठामपणे सांगत नाही, भारत दिगोळे यांनी म्हटलं आहे। तुमचं काय मत आहे या संदर्भात नक्कीच मांडायला विसरू नका। धन्यवाद। लाईक शेअर आणि